पलीकडे सर किती आहे? सहावी पलीकडे सर पलीकडे दोन वेळी करा पटकन सर हॅलो सर कदम आज सर रिटायर होते शाळेत, बरोबर आहे. तर हा क्षण प्रत्येक शिक्षकाच्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक नोकरी करणाऱ्याच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. हा अतिशय आनंदाचा क्षण असतो. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी किंवा त्यांना सेवानिवृत्तीचा निरोप देण्यासाठी आपण सगळ्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतो. तुम्हाला माहीत असेल, एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न असेल तर त्याला किती आनंद होतो? आनंद असतो ना त्याचं. सगळं घर नटतं, बरोबर आहे ना? नवरा नवरी नटते, किती आनंद असतो. आणि मग लग्न झाल्यानंतर त्यांना आपण काय करतो? मुलीला पाठवतो, बरोबर आहे. तसं आज सरांच्या जीवनामध्ये खूप मोठा आनंद आहे. आणि आज सरांना आपल्याला त्यांच्या सेवापूर्ती निमित्त पाठवायचं आहे, बरोबर आहे, आनंदाने. बरोबर, 18 वर्षाचे झालेच, बरोबर आहे. आणि अजून नॉट आउट आहे. नॉट आउट म्हणजे आउट झालेलं नाही, बरोबर आहे. आणि असंच सरांना आपण तुम्ही बघितलं ना, क्रिकेट बघितल्यानंतर 50 झाले, सेंचुरी झाली की बॅट्समन बॅट वरती करतो, बरोबर आहे. आणि सेंचुरी मारल्यानंतर काय करतो? हेल्मेट काढतो, उड्या मारतो आनंदाने, बरोबर आहे. आणि बॅट वरती, बरोबर आहे. आणि याच्यासाठी आपल्याला सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. ठीक आहे, तुम्ही सगळे देणार? वाजवा की टाळ्या एकदा. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, आता आमचे मार्गदर्शक आमच्याच कुटुंबात आमच्या बरोबर आपल्या या कर्मभूमीमध्ये कार्य करणारे आदरणीय श्री नलावडे सर यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण इतनी शक्ती हमें देणं दाता या प्रार्थनेनं या असणाऱ्या आजच्या सोहळ्याचा प्रारंभ करूयात.
आगतम स्वागतम सुस्वागतम। आज 31 जुलै 2025 या आजच्या दिवशी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, क्रीडा विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे हिंदीचं अध्यापन करणारे आमच्या सर्वांचे आदरस्थान असणारे आदरणीय श्री इनामदार सर, ज्यांना आम्ही सर्वजण चाचू म्हणतो आणि अगदी चाचू प्रमाणात मार्गदर्शन करणारे हे आमचे चाचा, त्यांचा आज सेवापूर्ती समारंभ आज आपल्या प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। त्यांना पाहून असं वाटत नाही आणि नरवणे सरांना पण पाहून असं वाटत नाही की हे दोघ जण सेवापूर्ती झाले असतील, आणि या दोघांकडेच पाहून आमच्यामध्ये देखील स्फूर्ती येते की आम्ही देखील नरवणे सर तुम्ही 60 वर्ष आमच्यासाठी दिले, वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही अध्यापन केलंय। इनामदार सर देखील आज त्यांचा सेवापूर्ती झाली असेल, सेवानिवृत्ती होत असेल वयोमानानुसार, तरीही चाचा आपल्या कुटुंबामध्ये असेच राहणार आहे। आपल्या संस्थेच्या संस्थापिका आदरणीय सौभाग्यवती मंदाताई शिवाजीराव काळे यांनी श्री निलखंडेश्वर महिला शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि त्यांना वाटलं की माझ्या या असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये ज्ञान प्रसारित होण्यासाठी, ज्ञानाची ज्योत या असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये प्रज्वलित करण्यासाठी त्यांनी 1999 मध्ये ही असणारी आपली शाळा म्हणजे शिवछत्रपती विद्या मंदिर प्रशाला पांगरी नावाचं कुटुंब स्थापन केलं। आणि हे कुटुंब स्थापन करत असताना ताईंच्या मार्गदर्शनाखाली ताईंनी एक शिलेदार निवडून आणला। त्या 1999 मध्ये शाळेचा पहिला दिवस आणि या शाळेच्या पहिल्या दिवशी या शाळेचा पाया मुहूर्तमेढ रोवण्यासाठी उपस्थित पहिल्यांदा होते आदरणीय इनामदार सर, आदरणीय घावटे सर आणि श्रीमती मोहिते मॅडम। या हे असणारे तिघजण हे आपल्या शाळेची असणारे आधारस्तंभ, ज्यांनी या शाळेचा पाया आदरणीय सौभाग्यवती मंदाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रचला आणि पुढे हळूहळू हे रोपट मोठं व्हायला लागलं आणि अनेक चांगले असणारे होतकरू शिक्षक ताईंनी हुडकून आणले की माझ्या शाळेसाठी आणि या विद्यार्थ्यांना विद्यादान करण्यासाठी जे चांगले शिक्षक आहेत अशा शिक्षकांचा शोध घेतला आणि ते निवडक शिक्षक तुमच्या मार्गदर्शनासाठी ताईंनी या असणाऱ्या शिवछत्ररूपी कुटुंबामध्ये त्यांना बोलवून स्थान दिलं। अशा आपल्या या शाळेचा पाया रचणारे आणि आम्हा सर्वांना असणारे मार्गदर्शक आपले ज्येष्ठ शिक्षक इनामदार सर यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम। या सेवापूर्ती कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती डोके मॅडम, तसेच प्रमुख पाहुणे हे पद डॉक्टर विलास काळे साहेब विस्तार अधिकारी आणि प्रमुख उपस्थितीमध्ये सौभाग्यवती मंदाताई शिवाजीराव काळे, संस्थापिका निलकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, त्याचप्रमाणे श्रीमती गायकवाड मॅडम, केंद्र प्रमुख श्री मुंडे सर, माजी मुख्याध्यापक सर्वोदय विद्या मंदिर पांगरी तानाजी काळे साहेब, निवृत्त सहाय्यक राज्याचे संस्थापक, आपल्या सर्वांचं स्फूर्तीस्थान, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचप्रमाणे विद्याची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाला प्रारंभ करा। सत्कारमूर्ती आदरणीय इनामदार सर, त्याचप्रमाणे इनामदार मॅडम यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे।
भाग्य हमारे जो आप आए पधारे दिल उठिए बढ़िया की मन हर्षित हुए आपका स्वागत है जन्म से स्वागत है मन हर्षित हुए हमारे प्रांगण में आपका स्वागत है जन्म से स्वागत है नन्हे नन्हे फूलों से सुंदर हार बनाए नन्हे नन्हे फूलों से सुंदर हार बनाए भाव भरे पुष्पों से लज्जा गुच्छ सजाए स्वीकार हार कर लेना आशीष हमें दे देना मन से डोके मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मी विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते सरांचा आपण सत्कार करावा. संस्थेच्या संस्थापिका आदरणीय सौभाग्यवती मंदाताई शिवाजीराव काळे, मुख्याध्यापिका आदरणीय डोके मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या शुभ हस्ते सरांनी केलेल्या 1999 पासून जे आपल्यासाठी या शिक्षण क्षेत्रामध्ये जे पवित्र कार्य केलेलं आहे, या त्यांच्या पवित्र कार्यामुळे अनेक विद्यार्थी अनेक असणारे खेळाडू सरांनी जिल्हा स्तर राज्य स्तरावरती नेलेले आहेत. या त्यांच्या असणाऱ्या आज सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना भावी आयुष्यासाठी त्यांचा सत्कार करू. आज आपल्या लाडक्या इनामदार सरांचे आज आपल्या इनामदार सरांचा सेवापूर्ती समारंभ. त्या निमित्ताने मी तुम्हाला 2 ओळी बोलणार आहे. त्या 2 ओळी तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आजच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचा खूप 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 शुभेच्छा. सर खूप ते खूप खूप म्हणून मी सरांना धन्यवाद देतो. धन्यवाद. यानंतर इनामदार सरांचे रिटायरमेंटचा दिन. आज इनामदार सरांचा रिटायरमेंट दिन म्हणून मी 2 शब्द बोलत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे.
आहे का? व प्रार्थनाच्या वेळी सर्व काही घेतात म्हणून मी इनामदार सरांच्या शुभेच्छा मनपूर्वक स्वीकार करतो. धन्यवाद. पांगरीच्या प्रथम नागरिक आदरणीय श्रीमती मनीषाताई शहाजी धस यांना मी विनंती करतोय की आपण सरांचा यशोचित असा सन्मान करावा, त्यांचा सत्कार करावा. पांगरी गावच्या सन्माननीय त्यांचे सर्व मित्र परिवार नातेवाईक आणि उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, कैसे बताऊं क्या बताऊं मन गुमसुम सा हो गया है. कैसे बताऊं क्या बताऊं मन गुमसुम सा हो गए. कैसे वो लय भी कर गई, कैसे वो लम्हे भी कर गए. कुछ पता भी नहीं चला, कुछ पता भी नहीं चला. बंधू भगिनींनो, आजचा दिवस अत्यंत खास आहे. आपण सर्वजण श्री इनामदार सर यांच्या एकत्र आलो आहोत. सेवानिवृत्त ही केवळ कर्मचाऱ्यांच्या साठीच नाही तर सेवेतून मुक्त होण्यासाठी घटना नाही तर त्या आयुष्यातील नवे अध्याय सुरुवात आहे. सेवानिवृत्त होण्यासाठी आपल्या आयुष्यातील बहुमूल्य कालावधी आपल्यासाठी या संस्थेसाठी आपण केला आहे. त्यांनी मेहनत, निष्ठा आणि आपले कर्तव्य असलेले प्रामाणिकपणामुळे एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचा विश्वास जिंकलाय, अनेकांच्या जीवनात सत्कार बदलला आहे. कधी कधी जीवनात प्रवास संपला असे वाटते, पण खरे तर तो प्रवास एक नवीन प्रारंभ असतो. हर अंत की एक नई शुरुआत है. हर डगर पर उम्मीदों की बात है. जो साथ मिला उसे यादों में बसा लो, जो साथ मिला उसे यादों में बसा लो. आगे का सफर खुशियाई से सजा लो, आगे का सफर खुशियाई से सजा लो. आम्ही सरांचे खूप खूप आभारी आहोत, कारण त्यांच्यासारखे उत्तुंग प्रशासक, सहकारी उत्तुंग आयुष्याचा हा एक वेगळ्या वळणावर आपल्या सगळ्यांकडून मी खूप खूप शुभेच्छा देते. आज ते आपल्या यानंतर मोरे मेजर आणि उद्योजक विलखन शेळके यांच्या शुभ आदरणीय श्री काजी गुरुजी सर, काजी गुरुजींना मी विनंती करतोय की आपण सरांचा सत्कार करावा. आदरणीय श्री काजी गुरुजी यांच्या शुभ हस्ते इनामदार सरांचा सपत्नीक सत्कार संपन्न होत आहे. यानंतर आंबेकर क्लासेसचे आंबेकर सर यांच्या शुभ हस्ते देखील सरांचा पत्नी सत्कार संपन्न होत आहे. आपण त्या सत्काराचा सपत्नीक स्वीकार करावा. देखील सरांचा सपत्नीक सत्कार होत आहे. इनामदार सरांना मी विनंती करतोय की महमूद शेख यांच्या शुभ हस्ते आपण सत्काराचा स्वीकार करावा. त्यांचा सत्कार रूपी शुभेच्छांचा वर्षाव आपण करावा. आदरणीय श्री नानासाहेब गुण आपल्या शुभ हस्ते करावा. आदरणीय भाभी
यांना मी विनंती करतोय की कृपया आपण आपल्या लाडक्या सरांना त्यांना निरोप मूर्ती माननीय इनामदार सर, गुरुजन वर्ग, सर्व मान्यवर, माझ्या मित्रमैत्रिणींनो माझा नमस्कार. सर, कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला सुंदर मडक्याचा आकार देतो तसा तुम्ही आमच्या बालरूपी मनावर उत्तम संस्कार करून आमचे व्यक्तिमत्व घडवले. आज तुमचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात संकट आहेत. शाळेचे, गावाचे, आईचे, वडिलांचे नाव उंचवत आहेत. सर, तुम्ही कधीही वेळ काळ न पाहता सतत शाळेचा विचार केला, त्यामुळे आपली शाळा चांगलीच नावारूपाने आली आहे. सर, तुम्ही आम्हाला भरभरून खूप काही दिले आहे, ज्याची उतराई करणे अशक्य आहे. इथून जाताना कळत नकळत आमच्याकडून चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. तुम्ही आम्हाला खूप ज्ञान दिले व चांगली शिकवण दिली. सर, तुमचे पुढील जीवन सुखी, आनंददायी, आरोग्यदायी ठरो हीच प्रार्थना. धन्यवाद. महत्व हमारे जीवन में बहुत अधिक है। वे हमारे जीवन को सुधारने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। वैसे ही हमारे इनामदार सर है। शिक्षक हमें सही और गलत के बीच में का अंतर सिखाते हैं, जो हमें जीवन में सही रास्ते पर चलने में मदद करते हैं। वे हमें भविष्य के लिए तैयार करते हैं। ऐसे ही हमारे इनामदार सर हिंदी और खेल सिखाते हुए जिंदगी की एक एक पहेलियां सुलझाते हुए सिखाते हैं। माझे नाव समृद्धी प्रमोद देशमुख, मी आता 8वीत शिकत आहे। आज आपण इथे सर्वजण सरांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त जमलेलो आहोत। इनामदार सर हे आम्हाला हिंदी विषय शिकवतात। सर खूपच छान शिकवतात। सर जसे हिंदी विषयाचे शिक्षक आहेत तसेच ते खेळाचे देखील शिक्षक आहेत। शिक्षक नाहीत, फक्त ते एक मार्गदर्शक, एक मित्र आणि ते कधी कधी पालकांसारखे सुद्धा आहेत। माझे नाव पूजा नामदेव घोटे, मी आता 8वीची विद्यार्थिनी। आज इनामदार सरांचा सेवावृत्ती कार्यक्रम आहे, त्याबद्दल मी तुमच्या समोर 2 शब्द व्यक्त करते। शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाचा साठा, अनुभवाचा खजिना आणि प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय कोपरा। सर, तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केले, पण माझ्यासारख्या विद्यार्थ्याला जगण्याचे बळ दिले। तुमच्यामुळे आज सर जगण्याचं भान आलं, पण तुम्ही मात्र विद्यार्थ्यासाठी जीवनाचं रान केलं। पण शिकत आहे आदरणीय शिक्षक इनामदार सर, आदरणीय इनामदार सर व विद्यार्थ्यांनो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि तितकाच भावनिक सुद्धा आहे, कारण पण आज निरोप देण्यासाठी एकत्र जमलो आहोत। इनामदार सर गेल्या अनेक वर्षापासून या शाळेत जोडले गेले आहेत। या शाळेत माझ्या सर्व बालमित्रांनो, मी आज इनामदार सरांबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे। सर्वप्रथम सरांना सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा। सर, तुम्ही शाळेचा पहिला दिवस म्हणजेच 1999 पासून या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत आहात। आम्हाला गावटे सरांनी तुमचा इतिहास सांगितला। सर, तुम्ही ही शाळा उभी करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत। तुम्ही 26 वर्ष ह्या शाळेत शिकवत आहात। सर, तुमच्यामुळेच आज मुलांना शिस्त आहे।
ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे. आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. गेली कित्येक वर्ष ईश्वरीयतेचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले ज्येष्ठ शिक्षक, आपले सर्वांचे लाडके शिक्षक श्री इनामदार सर आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या निरोपाच्या सोहळ्यात माझे मनोगत आपल्या समोर मांडत आहे. सन्माननीय व्यासपीठ, आजचे सत्कारमूर्ती माननीय अध्यक्ष, अतिथी आणि इतर सहकारी शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, मी घावटी अनुष्का दत्तात्रय. निरोपाचा हा दिवस आज व उद्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. जे टाळता येत नाही त्याचा आवडीने स्वीकार करण्यातच शहाणपण असते. म्हणून आजचा हा निरोपाचा कार्यक्रम अश्रूंचा मेळा न बनता अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असे मला वाटते. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री इनामदार सर यांनी फार मोठ्या काळाची सेवा या शाळेला, संस्थेला, गावाला दिलेली आहे. सरांचे अनेक विद्यार्थी आज समाजात डॉक्टर, इंजिनियर, सरकारी कर्मचारी, अधिकारी म्हणून वावरत आहेत. म्हणून येथे उपस्थित नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीने मला म्हणावसे वाटते की आजचा हा सरांचा निरोप समारंभ नसून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे. आदरणीय इनामदार सर यांनी या शाळेसाठी, संस्थेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केलेले आहे. केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली नसून आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केलेली आहे. सरांचे अध्यापत्र, कौशल्य, विषयांवरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांसाठी आत्मीयता या गोष्टी मला अनुकरणीय वाटतात. नियमांच्या चौकटीत राहून माझे नाव श्रावणी लहू पवार, मी इयत्ता 9वी शिकत आहे. मी आज सेवानिवृत्ती कार्यक्रमानुसार इनामदार सरांबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. श्री इनामदार सर आपल्या सर्वांचे लाडके, हिंदीचे शिक्षक, खेळाचे शिक्षक, काय काय म्हणावे नक्की. रागीटपणा हे ते सर, पण प्रेमळही खूप आहेत. कधी शिक्षक असतात तर कधी पालकही होतात. वेळी प्रसंगी मित्रही असतात. आज त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास त्यांना हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचं आयुष्य निरोगी जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. निरोपेचा क्षण जणू हळवा त्या फुलांचा, निरोपेचा क्षण जणू हळवा त्या फुलांचा. आठवणीची गर्दी जणू क्षण हा विरहाचा, आठवणीची गर्दी जणू हा क्षण हा विरहांचा. आदरणीय सर म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तम संघर्ष शैली आणि आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिका साकारणारे निष्ठपूर्ण व्यक्तिमत्व गेला आणि वर्षात शाळेची जडणघडणी सरांचा मोलाचा वाटा आहे. आम्हा विद्यार्थ्यांचे ते नेहमीच पाठीशी राहिले. निरोप तुमचा घेताना लागे ठेस पुरी, निरोप तुमचा घेताना लागे ठेस पुरी. तुम्ही दिलेले ज्ञान ही जन्माची शिदोरी, तुम्ही दिलेले ज्ञान ही जन्माची शिदोरी. सरांचा स्वभाव रसाई फणसासारखा, सरांचा स्वभाव रसाई फणसासारखा. वरून काटेरी पण आतून गोड, वरून काटेरी पण आतून गोड. समृद्धीने भरलेल्या जगण्याला तुमच्या, समृद्धीने भरलेल्या जगण्याला तुमच्या पुन्हा मिळू दे निरोगी आयुष्याची जोड, पुन्हा मिळू दे नवी आयुष्याची जोड. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय शाळेच्या संस्थापिका सौमंदाताई काळे मॅडम, आदरणीय शाळेच्या मुख्याध्यापिका सौडोके मॅडम, आदरणीय सर्व शिक्षक वृंद, येथे उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग व येथे उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. आज आपण या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी येथे एकत्र जमलो आहोत. हा कार्यक्रम जरी सेवानिवृत्तीचा असला तरी आज एक येथे आनंदमय वातावरण तयार झालेलं आहे. आज या ठिकाणी एक विशेष व्यक्ती, आदर्श शिक्षक श्री इनामदार सर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हा सेवानिवृत्तीचा सोहळा हा क्षण अश्रू वाहण्याचा नाही तर एक कायम स्मरणात राहावा असा झाला पाहिजे अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करते. खरं तर आई वडील आपले पहिले गुरु असतात, परंतु शिक्षकांनी आम्हा विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या या ज्ञान आणि संस्कारामुळेच प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षित आणि समृद्ध बनलेला आहे.
खरं तर सर हे आदरणीय इनामदार सर हे आपल्या या शिवछत्रपती विद्या मंदिर पांगरी या शाळेला लाभले हे खरंच आपलं खूप मोठं भाग्य आहे. आणि इनामदार सर हे या शाळेसाठी दिलेली एक अनमोल अशी देणगी आहे. सरांनी सत्र म्हणजे विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर असलेला ठाम विश्वास आणि याच विश्वासावर आदरणीय काळे मॅडम, आदरणीय डोके मॅडम व श्री इनामदार सर यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने शिवछत्रपती विद्या मंदिर पांगरी ही प्रशाला नंबर 1 पोझिशनवर आणलेली आहे असं मला वाटतं. आज या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय श्री इनामदार सर यांनी फार मोठ्या वर्षाची सेवा आपल्या या शाळेला दिलेली आहे. सरांचे विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर म्हणून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सरांनी या शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आपलं तन मन लावून कार्य केलेलं आहे. सरांनी केवळ नोकरी म्हणून ही जबाबदारी पार पाडलेली नाही, तर आपलं जीवन हे एक ध्येय समजून ही सेवा पूर्ण केलेली आहे. सरांनी 26 वर्ष सेवा आपल्या या शाळेला दिलेली आहे. त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. शेवटी एवढंच म्हणते की जसं कुंभार एका चिखलाच्या गोळ्याला एक सुंदर मूर्तीचा आकार देतो, जसा पाषाणातून एक कोरीव मूर्ती रचितो, तसं सर तुम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. आणि मी आजच्या दिवशी एवढंच सांगते की तुम्ही घडवलेल्या या मूर्त्या कधी झिजणार नाहीत, या उलट त्या सूर्याच्या तेजस्वी प्रकाशासारखं कायम तेवत राहणार आणि तुमच्यासारखंच या समाजात चांगलं कार्य करणार शिक्षकांचं, आई वडिलांचं आणि या शाळेचं नाव मोठं करणार, उज्ज्वल करणार. आणि शेवटी तुमच्यासाठी एवढंच म्हणेन सर, तुम्ही ही सेवा आम्हाला दिली, तुमचा सेवापूर्ती सन्मान सोहळा आहे, त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. आज तुमची सेवानिवृत्ती आहे तरीही तुमच्या चेहऱ्यावर एक खिळखिळा आनंद हसतो आहे सर. आणि अशीच सेवा आम्हाला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असे सुंदर मार्ग तुमच्या आयुष्यात येवो आणि तुमची भरभराट हो, तुम्हाला चांगलं आयुष्य लाभो एवढंच सांगते. धन्यवाद. मधील विद्यार्थिनी कुमारी प्रणिती शहाजी धस हे आपलं मनोगत व्यक्त करेल. प्रणिती धस. नमस्कार. आज आपल्या सर्वांचे लाडके इनामदार सर यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या की ज्यांचं राजकारण, समाजकारण आणि अभ्यासामध्ये असणारे, कार्य करत असणारे आपल्या प्रशालेच्या संस्थापिका आदरणीय मंदाताई काळे मॅडम, त्याचबरोबर आजच्या अध्यक्ष आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय डोके मॅडम, त्याचबरोबर सरपंच माझी आई, त्याचबरोबर सर्वच इथं बसलेल्या सर्वच मान्यवर शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि समोर बसलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींना, खरं तर सर मला असं वाटतं की खूप कमी लोक भाग्यवान असतात, कारण त्यापैकीच तुम्ही एक आहात. कारण मला असं वाटतं की तुम्ही ज्या गावामध्ये जन्म घेतला, ज्या गावामध्ये तुम्ही शिकलात, वाढलात, घडलात, त्याच गावातल्या शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थ्याला ज्ञान देण्याचं काम करत आहात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण सेवानिवृत्त म्हटलं की आपल्या भारतीय परंपरेमध्ये भक्ती, भाव आणि सेवा या 3 गोष्टीला खूप महत्व आहे. सेवा म्हटलं की आपल्याला इतिहासातील उदाहरण आठवतं हिरोजी इंदलकरांचं. ज्यावेळेस रायगडाचं बांधकाम सुरू असतं त्यावेळेस हिरोजी इंदलकर स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी गहाण ठेवून रायगडाचं बांधकाम पूर्ण करतात. मग मला वाटतं की तेव्हापासून असं म्हटलं जातं की सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. अगदी त्याचप्रमाणे इनामदार सरांनी आपली सेवा अगदी प्रामाणिकपणे निभावलेली आहे. गेली 26 वर्ष सर आपल्या या प्रशालेमध्ये सर्वांना ज्ञानदान देण्याचं काम करत आहेत. कारण संघर्ष काय असतो हे आपल्याला सरांकडे बघितल्यावर कळतं. कारण 20-25 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला आपल्या शाळेचा प्रवास आज कुठल्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. सरांसाठी मला वाटतं सर्वात अभिमानाची, भाग्याची गोष्ट आहे. कारण आज सर सेवानिवृत्त होत आहेत, रिटायर होत आहेत. एका डोळ्यात अश्रू, आनंद अश्रू आहेत, तर एका डोळ्यात दुःख अश्रू आहेत. कारण जर आज तरी ऑफिशियल निवृत्त होत असले तरीही अनऑफिशियल का होईना, परंतु ते आपल्यामध्ये असणार आहेत, आपल्याला घडवणार आहेत, आपल्या सहवासात असणार आहेत. ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
कारण झाड जर एखादं चांगलं उगवायचं असेल तर त्याला वेळेवरती खत पाणी घालावं लागतं. त्याचप्रमाणे इनामदार सरांनी अगदी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले संस्कार दिलेले आहेत, कधी कठोर शब्दातून तर कधी गोड शब्दातून. सर्व मान्यवर नागरिक, सर्व ज्येष्ठ विचारवंत, इथं जमलेले विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या प्रशालेतील इनामदार सर आणि आमचे चाचू यांचा सेवापूर्ती कार्यक्रम घेत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वामी विवेकानंद विद्यालय गोरमाळे यांच्या वतीनं त्यांना उर्वरित आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य हे आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांनीच चाचू कसे होते हे सांगितलं, मन भारावून गेलं. फक्त जरी वयाने लहान असलो तरी सुद्धा इथून पुढे चाचूने त्यांचं जीवन कसं जगावं त्यासाठी थोडीशी गाईडलाईन सांगायचा प्रयत्न करतो. माफी मी लहान आहे तरी पण सूचना करतो. घटका गेली, पळे गेली, अखेर आली निवृत्ती, आता थोडी चैन करूया, बदला आपली वृत्ती. लवकर उठणे विसरा आता, खुशाल ताणून द्या, बेडटीची लज्जत न्यारी एकदा चाखून घ्या. चवी चवीने वाचा पेपर, वरवर फिरवून दृष्टी, मापे काढा पुढाऱ्यांची आणि नेत्यांची खरडपट्टी. टीव्ही पाहत चाखा नाश्ता, रोज नवीन रदीप, टिंगल करा भल्या भल्यांची, सैल सोडून जीव. शाळेची ना घाई आता, रोज रोजची सुट्टी, निवांत आंघोळ निवांत पूजा, करा मनाची तुष्टी. सावकाशीने करा भोजन, मारा आडवा हात, पुरणपोळी कधी बिर्याणी, खा कधी साखर भात. तांबूल सेवन नित्य करावे, पान सुपारी, तांबूल सेवन नित्य असावे, कधी पानपट्टी, वामकुक्षीला नका अंतरू, करा तिच्याशी गट्टी. सायंकाळी निवांत वेळी आळस झटकून टाका, पाणीपुरी आणि मिसळीच्या त्या विसरू नका त्या हाका. चक्कर मारा बाईक वरवा, करा मोकळे पाय, बागेत रंगवा गप्पा गोष्टी, नका करू फक्त हाय बाय. नंतर येईल रात्र सुखाची तब्येतीने जेवा, भानगडीच्या मालिका पाहून करा स्वतःचाच हेवा. सौंचे कौतुक करता करता करा सुती सुमनांची कुस्ती, आणि नंतर बघा जमते का थोडीशी मस्ती. चित्र असेल हे असे आपुल्या सुखी संसाराचे, निवृत्ती मग रंगत जाईल येता दिवस सुखाचे. पुन्हा एकदा मी माजी सहशिक्षक या कुटुंबामधले माजी सदस्य यांना मी विनंती करतोय की कृपया आपण चाच्याबद्दल 2 शब्द व्यक्त व्हा. सर्वांना नमस्कार. या संस्थेच्या संस्थापिका सौमंदाताई काळे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय डोके मॅडम, आजचे सत्कार मूर्ती आदरणीय इनामदार सर, पांगरीगावच्या प्रथम नागरिक दस मॅडम, माजी केंद्र प्रमुख सर, उकरगावच्या सरस्वती प्रशालेचे मुख्याध्यापक वाघ सर, इतर शिक्षक वृंद, सरांचे नातेवाईक, गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, या सर्वांना या कार्यक्रमाबद्दल आलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आता यानंतर आज इनामदार सरांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम मला वाटतं 2 वर्षापूर्वी माझाही झाला होता. तो दिवस मला आज आठवतो की या दिवसाचं प्रत्येक शिक्षकाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या
अंतःकरणामध्ये किती महत्व असतं, तो दिवस त्याला किती आनंदी असतो. मी तुम्हाला सांगितलं की बाबा पूर्ण वयाची 58 वर्ष कुठल्याही शारीरिक अडथळा न येता व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये जे आपल्या आसपासच्या शाळेमध्ये अध्यापनाचं काम करणारे सर्व शिक्षक गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनाच माहिती आहे तसं मी कधीही भाषण करत नाही, कारण भाषण हे कला आहे आणि ती कला मला अजिबात अवगत नाही. कारण विद्यार्थी दशेमध्ये असल्यापासून मी कधीही भाषण न केल्यामुळे त्या विभागात फार पाठीमागे राहिलेला व्यक्ती आहे. परंतु भाषण न म्हणता ही माझ्या अंतःकरणातलं मनोगत व्यक्त करतो तुमच्या पुढं आणि तुम्ही ते शांत चित्तानं ऐकून घ्यावं. तर ही शाळा 22 जून 1999 या रोजी या शाळेची स्थापना झाली. पहिल्या दिवशीपासून या जर शाळेचा तुम्ही संघर्ष बघितला, तुम्ही फक्त आता आले ते एवढे मोठे भव्य इमारत, 2-3 एकराचं भव्य मैदान, क्रीडांगण, शाळेला स्कूल बस, यायला तुम्हाला स्कूल बस, शिक्षकाला सगळे गाडीवर येते हे बघितलंय. पण त्याच्या अगोदरच एक शिक्षक आणि आपली स्वतःची चप्पल शिव एक वर्ष घातलेली आहे. तो संघर्ष तुम्ही अजिबात बघितलेला नाही. तर 22 जून 1999 या दिवशी या शाळेची स्थापना झाली. शाळेला इमारत, विद्यार्थी नव्हते आणि कोणत्याही प्रकारचा शिक्षक स्टाफ काही नव्हतं. तरी सुद्धा पहिल्या दिवशी एक धावण्याच्या कांद्याच्या वकारामध्ये 5वी आणि 8वी हे 2 वर्ग 99 साली भरले. तिथं 2-3 दिवस शाळा भरल्यानंतर ती शाळा आपली बाजारपेठेतील मारुती मंदिर आहे ना, त्याच्या पुढचं जे समाज मंदिर आहे त्याच्यामध्ये भरली. 15-20 दिवस झाल्यानंतर वड सावित्रीचा सण आला, महिला तिथं वडाला आल्या आणि त्याने तिथनं शाळेला हाकलून लावलं. मग तिथनं ती शाळा दुसऱ्या दिवशीपासून मोहिते मॅडम यांचं जे माहेर आहे पवार यांच्या इथं आपली शाळा भरली. शाळेचं बांधकाम चालू होतं आणि तिथं 3-4 महिने शाळा भरल्यानंतर आपल्या शाळेचे 2 खोल्या बांधून झाल्या आणि तिथं मग 8वी आणि 5वीचे वर्ग सुरू झाले. 22 जूनला सर या शाळेमध्ये आले आणि मी 24 जूनला म्हणजे 3 दिवसांनंतर या शाळेमध्ये आलो आणि या शाळेमधले सगळ्या 26 वर्ष इनामदार सर आणि मी मिळून अध्यापनाचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही जर आता वेळ नाही, कारण खूप ऊन आहे, तुम्ही जर प्रवास जर शाळेचा ऐकला तर तुम्हाला कळेल आपली शाळा म्हणजे एकदम राखेमध्ये कसं एखाद्या फिनिक्स पक्षाचा जन्म होतो आणि फिनिक्स पक्ष जसा आकाशात उंच भरारी घेतो तसं आपल्या शाळेचा आहे. एकदम तळागाळातनं एकदम राखेमध्ये जन्म झालेले हे जे आपल्या शाळेचं रोपटं आहे हे संस्थापकाच्या आदर्श मार्गदर्शनाने आणि अतिशय कष्टाळू शिक्षक आणि त्या शिक्षकावर प्रचंड विश्वास दाखवणारे या पंचक्रोशीतील पालक आणि विद्यार्थी यांच्यावर हे रोप आपलं या रोपाचा विशाल असा वटवृक्ष तयार झालेला आहे. आणि या शाळेचा जर सगळ्यात जास्त जर लाभ कोणी घेतला असेल या शाळेतील शिक्षणाचा तर ते गाव आहे पांढरी. त्या पांढरी गावातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी पहिल्यापासूनच या शाळेवर विश्वास दाखवला आणि आज जर तुम्ही जर सरासरी जर बघितलं तर या शाळेतील सगळ्यात जास्त नोकरी लागलेले विद्यार्थी पांढरीतील आहेत. विशेष आहे आणि त्या विद्यार्थ्यांना घडवायचं काम आम्ही केलं आणि पांगरी गावातल्या लोकांनी पांगरी शाळा निघून सुद्धा सुरुवातीला विश्वास न दाखवल्यामुळे ते त्यांची संख्या टक्केवारी एकदम नोकरीमध्ये कमी आहे पांढरीपेक्षा. आणि बाकी नंतर 2 नंबरला या शाळेचा फायदा उचललेलं गाव आहे डेंबरेवाडीतील सुद्धा जे आता सध्याचे नवीन नोकरीला लागलेले बहुतेक सर्व ते आपल्या शाळेतील विद्यार्थी आहेत. म्हणजे नवीन डेंबरेवाडीमध्ये जेवढे नोकरी लागले ते सर्व छत्रपती विद्या मंदिर पांगरी या ठिकाणी शिकलेले आहेत. आणि नंतर मग हळूहळू चिंचोली हे गाव आपल्या शाळेकडे आलं आणि आपण हळूहळू या
शाळेचा विस्तार नावलौकिक वाढत जाईल तसं तसं आपण नवीन नवीन गोष्टी काळाप्रमाणे सेमी इंग्लिशचा वर्ग असू दे, गाड्या असू दे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण करत आहे. ही शाळा किंवा हे असं कधीच या शिक्षकाला वाटलं नाही की शाळा आहे की त्यांना 12 राजा आहेत की त्यांना असले अर्जित राजा आहेत की नंतर मेडिकल राजा आहेत. असं कुठल्याही रजेचा किंवा शासकीय कितीही योजना असली त्याचा फायदा घेतला नाही. आणि 24 तास सुरुवातीला तरी झोपायला तिथं होतो आम्ही. हा स्टडी रूम होते 10वीचे आणि इथं राहिलेले आहे. दररोज एक दिवसाची ड्युटी होती शिक्षकाची. 10वीच्या विद्यार्थ्याबरोबर ते राहायला होते आणि असं करून हे रोपटं आता विशाल वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये इनामदार सरांचा सिंहाचा वाटा आहे. त्या सरांना दीर्घायुष्य लाभो, भविष्य काळामध्ये त्यांना अतिशय चांगला आरोग्य मिळो अशी प्रार्थना व्यक्त करतो. आणि इनामदार सरचा स्वभाव एकदम मनमिळावा आहे. आणि दर वर्षी आम्ही मिळून एक 26 झालं 26 पहिला नाही 25 ईद आम्ही मिळून खाल्लेले आहेत. आणखी 25 खाऊ एवढी इच्छा आणि थांबतो. जय हिंद. ताई काळे मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण 2 शब्द सरांबद्दल व्यक्त व्हावे. व्यासपीठावर उपस्थित असलेले ह्या गावचे प्रथम नागरिक मनीषाताई, त्यानंतर केंद्र प्रमुख गायकवाड सर, मी राजकारणात उतरल्यापासून माझे सहकारी असणारे निळकंठ शेळके ह्या शाळेच्या मुख्याध्यापिका. खरं तर सरांबद्दल काय बोलावं हा माझ्या पुढे खूप प्रश्न मोठा आहे. माझ्या घरच्यांबरोबर जेवढी मी राहिली असेल तेवढीच मी सरांबरोबर राहिले. कारण खरं तर मी पांगरीत राहील जास्त दिवस किंवा मी शाळा काढेल असं मला कधीच नाही वाटलं. कारण एखाद्या क्लास 1 ऑफिसरची बायको मी कशाला राजकारणात शिरणार, मी कशाला पांगरीला राहणार, हे असं पहिल्यापासून मला वाटायचं. आणि खरं तर मी इथं नव्हते, पण मला कुणाची ओळख पण नव्हती. खरं तर आज मला सरांच्या ह्याच्यापासून एक व्यक्ती आठवून जातोय सारखं की ज्यांनी सरांचं नाव सुचवलं. की मला सर माहिती नव्हते, माझ्या मिस्टरांना माहिती असते, पण रमेश मोहिते सरांना खरंच त्यांनी मला मगाशीपासून असं सारखं वाटून गेलं की सर जे माझ्या जवळ आहेत ते आज त्यांच्यामुळे. कारण त्यांनी मला हे नाव सांगितलं की आपण त्यांना बोलू. मी म्हटलं मला त्यांना पाहिजे. मी त्यांना पाहिल्याशिवाय आणि त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी त्यांच्याबरोबर नाही काम करू शकणार. खरं तर त्यांचंच काम हे शाळेसाठी खूप मोठं आहे. की मी म्हणायचे की मी कधी गावाकडे येणार, मी जरी राजकारणात असले तरी मी 5 वर्षानंतर परत माझ्या नवऱ्याबरोबर लांब कुठं तरी जाईल. पण नाही म्हणायचे वहिनी आपल्याला शाळा काढायची. मला आश्चर्य वाटायचं की तुम्ही त्या शाळेमध्ये काम करताय आणि परत तुम्ही दुसरी शाळा काढायची म्हणताय. पण नाही म्हणायचे वहिनी हे काम आपल्याला पांगरीसाठी करायचंय. खरं तर त्यांनी आणि माझे मिस्टर ह्या दोघांनी ही शाळा उभी केली. आज त्यांना विसरून दोघांना मला चालणारच नाही. खरं तर ते आज इथं पाहिजे होते आणि सरांची खूप इच्छा होती की मोहिते सर नाहीत तर मला तात्या तरी पाहिजे, पण ते पण नाहीत. म्हणून त्यांच्या भावांना आम्ही इथं आणले की त्यांचाही आमच्यासाठी मोलाचा वाटा आहे. त्याच्यामुळं काम कुठलंही करत असताना मगाशी नलोडे सर म्हणले की त्यांच्या बायकोचा त्यांच्यासाठी तेवढाच 50% वाटा आहे. तसं मी सुद्धा ही शाळा उभा करण्यासाठी माझ्या दोन्ही दिरांनी आणि माझ्या मिस्टरांनी मला खूप सहकार्य केलं, म्हणून मी ही शाळा उभी केली. खरं तर मला असं माझ्या जीवनात जे जे केलं त्याच्यावरून असं वाटतं की आपण जे ठरवतो ते कधीच होत नाही. जे आपल्याकडून देवाला घडवून घ्यायचं असतं तेच होऊन जातं आणि तसंच घडतं. आणि मला माझ्या स्वप्नही कधी पाहिलं नव्हतं की मी राजकारणात जाईल, मी एखादी शाळा उभी करेल, एवढ्या घरचं मी चांगलं करेल. तसं न होता माझ्या हातून ते घडणारच होतं, म्हणून ते घडून गेलं. पण त्याच्या मागं जे आहेत भूमिका निभावणारे त्यांना पण विसरून चालतच नाही. खरं तर आज सरांचा 26 जून 1999ला शाळेचं उद्घाटन केलं. अगोदर आम्ही 2-3 दिवस शाळा भरवली धावण्याच्या वाड्यामध्ये.
खरं तर इतके वाईट खरंच घावटे सरांनी जे सांगितलं ते सगळं खरं आहे. कारण मलाच वाटत नव्हतं की 50 वर्ष पूर्वीच्या शाळेला मी कसं तोंड देणार. पण तेव्हा आम्ही 4-5 जण बसलो आणि मला म्हणले ते दोघं पण हे आपण करू शकतोय आणि करूया. आतापर्यंत कुणीच नाही केलं तर आपण करूया. आणि तेव्हा खरं तर मोहिते सरांनी मला इनामदार सर, खरं तर मोहिते मॅडम होत्याच, पण त्यांना सोबती आम्हाला एक जण पाहिजे होतं, म्हणून आम्ही इनामदार सरांनाही केलं. त्यांना मध्येच माझं बोलणं झाल्यानंतर म्हणलं सर तुम्ही उशिरा लागले म्हणून तुमची कमी सेवा झाली. सर म्हणले उशिरा लागलो नाही, लागलो हे नसीब, म्हणून मी सेवा तरी करू शकलो. आणि खरं तर ही शाळा त्यांच्यासाठी मी उभी केली का काय, आणि म्हणून त्यांनी आज हे काम करू शकले. खरं तर सर ज्या दिवशी पहिल्या दिवशी आले उद्घाटन झालं, मला आणखी दिवस आठवतोय. सरांना वाटायचं की ताईंना थोडा वेळ थांबावं, आणि सोपल साहेबांच्या मिसेस त्याच दिवशी वारले, म्हणून आम्ही तो दिवस मोठा साजरा पण केला नाही. आणि एवढं सगळं तयारी केली होती पण काहीच नाही केलं. एक नारळ फोडला आणि पूजा केली आणि शाळेचं उद्घाटन केलं. त्या दिवसापासून आजपर्यंत मला इनामदार सरांनी एकही तक्रार केलेली आठवत नाही. आणि खरं तर इनामदार सरांनी ह्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून भूमिका बजावलेली आहे. पण मला आणखी पण आठवत नाही की मुख्याध्यापक म्हणून त्यांनी माझ्याकडे काही तक्रार केली, हे करू का, हे करायचे, साध्या साध्या गोष्टी विचारायचे, ह्याच्यावर सही करायची, ताई मी करू का, वाट बघायचे. मग मी त्यांना सांगायचं की मोहिते मॅडम कडे जावा, त्यांना दाखवा. पण एकही गोष्ट शाळेत कोण गेस्ट येणार आहे, कार्यक्रम तर खूप लांबची गोष्ट, मला विचारल्याशिवाय ह्या शाळेत पोटातली छोटी गोष्ट झाली नाही. आणि एवढं त्यांनी प्रामाणिकपणे आम्ही मुख्याध्यापक करतोय, त्यांनी त्यांच्या खुशीने राजीनामा दिलाय की आम्हाला द्या म्हणायची सुद्धा गरज लागली नाही. ह्याच्यापेक्षा मोठं मन आणखी काय असू शकतं हे मला माहिती नाही, कारण ह्याच्यापेक्षा मोठं मन कुणाचंच असू शकणार नाही, ते इनामदार सरांचं आहे. खरं तर त्यांनी शाळेसाठी खूप कष्ट केले. पुढची शाळा खूप वर्षाची होती. खरंच मला वाटत नव्हतं की एवढे चिमुकले माझ्या पुढे दिसतील, पण त्यावेळेसचे 7 मुलं, 20-21 तारखेचे 7 मुलं आणि आजचे 400च्या पुढं मुलं, हा खूप मोठा वटवृक्ष उभा राहिलेला आहे. आणि त्याचं पूर्ण श्रेय खरं तर इनामदार सर, घावटे सर आणि मोहिते मॅडम ह्या तिघांना जातं. त्यांनी जर त्यावेळेस काय कमी होतं मोहिते मॅडमला, त्या घरी बसून खाऊ शकल्या असत्या, पण प्रत्येकाच्या दारात जाऊन. आणि आता तुम्हाला मी सांगतच नाहीये मुलं गोळा करा, तुम्ही केलं असेल तुमचं स्किल शिक्षकांनी, खरंच त्या शिक्षकांवरच ही शाळा आहे. पण मी त्यांना आतापर्यंत मुख्याध्यापकांना एक पण विचारलं नाही तुम्ही हे का करताय. त्यांना तेवढा फ्रीडम दिलाय म्हणून हे सगळं आहे. त्यांना जर बंधनात ठेवलं असतं तर ते काय करू शकले असत्या, पण त्यांना कधीच विचारलं नाही की हे आज का झालं शाळेत, हा कार्यक्रम का झाला, इथं कोण का आलं. म्हणून हे सगळं शिक्षकांचं जे आहे, जो रिझल्ट पुढे दिसतोय तो त्याच्यामुळे आहे. आणि खरं तर इनामदार सरांनी केली असती नोकरी, पण मोहिते मॅडमला गरजच नव्हती. पण तेव्हा मी मीटिंग घेऊन सांगायचे की ह्या शिक्षकांनी एवढे मुलं आणलेच पाहिजे, ह्या शिक्षकांनी एवढे मुलं आणलेच पाहिजे. पण घावटे सरांकडे खूप मोठं ओझं होतं, कारण त्यांच्याकडं त्यांच्या शाळेतले जेवढे मुलं ह्या शाळेत आहेत तेवढे आणखी पांगरीतून सुद्धा, गावातली शाळा असून सुद्धा पांगरीतून सुद्धा एवढे विद्यार्थी बाहेर पडले नाहीत जेवढे पांढरीचे विद्यार्थी. आणि खरं तर घावटे सरांना घेणं ही माझं, मोहिते सरांचं आणि काळे साहेबांचं एकच उद्दिष्ट होतं की पांढरीचे विद्यार्थी ह्या शाळेत यावेत, की आपल्याला पांढरीचे नाही आली तरी चालतील, पण घावटे सरांना आणि त्या गावात त्यांच्या वडिलांचा आणि त्यांचा असलेला दबदबा. म्हणून खरं तर सगळे विद्यार्थी, सगळे शिक्षक जे घेतलेले त्यांच्यामुळं नाही, त्यांच्या बाजूला असणाऱ्या माझ्याशी राहिलेल्या एकनिष्ठेमुळे. कारण काजी सर पण त्यांच्या चुलत्यांमुळेच इथं आलेले, कारण त्यांनी केलेली विनंती मी आणखी पण विसरू शकत नाही. असेच काही खरं तर सगळे 2-2 वर्षांना रिटायर होत आहेत, म्हणजे माझ्यामधून माझ्या बरोबर काम करणारे हळूहळू जात आहेत. नलवडे सर गेले, त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळेस त्यांनी मला शब्द दिला की ताई
मी तुम्हाला गरज आहे तोपर्यंत मी काम करेल त्यांनी केलं. पण त्यांचं गाव बाहेरचं होतं. सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि माझ्या संस्थेच्या आणि सगळ्या शिक्षकांच्या वतीनं मला सरांना विनंती करायची की तुम्ही इथंच राहताय, तुम्हाला खरंच करमणार नाही. आणि ज्या गोष्टी सरांनी एक कविता म्हणून दाखवली ती खरोखरच योग्य आहे. ते जीवन जगलंच पाहिजे. पण केव्हा जगा हे सगळं तुम्ही, आम्हाला शासनाने तुमच्या जागेवर शिक्षक देऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही जगा. तोपर्यंत माझ्या विद्यार्थ्यांना आणि मला तुमची गरज आहे. त्यामुळे तुम्ही मला शब्द दिलेलाच आहे, मी ताई पुढे काम करणार आहे आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा मी आज व्यक्त करते. आणि खरं तर सगळेजण त्यांनी सरांना खरं तर मी आल्यानंतर जाताना मला सर दिसले नाही, पण उतरताना दिसले. मला असं होऊन गेलं सर काही रिटायर होत आहेत का म्हणलं. उलट आज तर ते जास्त फुलले. म्हणजे त्यांना पण आनंद आहे की आपण याच्यातून बाजूला होतोय. नोकरी रिअल मध्ये असणं आणि त्याच्यातून मुक्त होऊन वेळ देणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि तो वेळ त्यांनी त्यांच्या मनाने देणार आहेत आम्हाला. त्याच्याबद्दल त्यांचं पण आभार व्यक्त करते. खरं तर नलोडे सरांचा आवाज ऐकला तेव्हाच मी लगेच बघितलं नलोडे सर आलेत का म्हणलं. कारण ह्या शाळेला दिलेला वेळ आणि माझे घडवलेले मुलं त्यांचं मी कधीच आभार व्यक्त करणार नाही. त्यांच्या ऋणामध्येच मला राहायला आवडेल. त्याच्यामुळं नलवडे सर पण सगळे जे शिक्षक आहेत ते सगळेच एकावर एक आहेत. ही प्रत्येकामध्ये वेगवेगळी कला आहे आणि ती माझ्या मुलामध्ये जाते. कारण मुलं पण आज तेवढे दुःखी असतील. पण तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी इनामदार सरांना विनंती केली, तुम्हाला दुःखी ते करणार नाहीत. त्याच्यामुळे उद्याची प्रार्थना सुद्धा सरांच्याच आवाजात तुम्ही ऐकणार आहात आणि ऐकावी. सरांनी माझी एवढी विनंती मान्य करावी एवढंच मी व्यक्त करते. परत एकदा आरोग्य निरोगी राहावं ही भगवंताचरणी प्रार्थना करून इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. चाचूला विचारलं तुम्ही त्या दिवशी मीटिंग मध्ये निवृत्ती समारंभ होणार आहे, चाचू कसं. चाचू म्हणले की मी कुठे जाणार आहे, मी तर तुमच्या मध्ये आहे. म्हणून चाचासाठी जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, और ये साथ ऐसे ही आगे चलते रहेगा. आजचे सत्कारमूर्ती आदरणीय इनामदार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला जीवन प्रवास आपल्या समोर मांडावा. आदरणीय श्री इनामदार सर. आता मी नेमकं काय सांगू, माझ्याबद्दल सगळंच सांगितलं. जीवन प्रवास सगळा माहिती आहे सगळ्यांना. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित नीलकंठेश्वर महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापिका सचिवा सौ मंदाताई काळे, केंद्र प्रमुख गायकवाड साहेब, डॉक्टर शेख साहेब, गोरमाळ्याचे सर्व शिक्षक, उकडगावचे मुख्याध्यापक वाघ सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी, तुम्ही आपला अनमोल असा वेळ देण्यासाठी या ठिकाणी आला. सुरुवातीला मी सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. (1999) साली सर्वांनी सांगितलं, ताईंनी सांगितलं, 1999 साली या शाळेचं उद्घाटन झालं आणि काळे परिवार आणि मोहिते परिवार या परिवारांची माझी लहानपणापासून ओळख. संजय काळे असतील, दत्ता काळे असतील, हे सर्व ह्यांच्यामध्ये मी शालेय जीवनापासून राहत होतो. कारण मी राहत असताना सुरुवातीला गोडशे गल्लीमध्येच राहत होतो. कारण हे सर्व माझे मित्र होते आणि त्यांच्या घरी येणं जाणं होतं माझं. आणि मोहिते सर, कैलासवासी मोहिते सर तर माझे मित्रच होते. आणि त्यांच्या काळे आणि मोहिते परिवाराच्या प्रेमामुळेच मला या ठिकाणी या संस्थेमध्ये संधी मिळाली आणि नोकरीला घेण्यात आलं. 1 वर्ष कोकणामध्ये नोकरी केली.
तिथून मग आल्यानंतर कैलासवासी मोहिते सर म्हणले, अरे शकू काय करतो आता, जाणार आहे का परत? मी म्हणलं आता वय संपलं म्हणलं, म्हणजे जे नोकरीचं जे असतं शासकीय ते संपलं म्हणलं, आता शक्य नाही. ठीक आहे, मग तू संस्था आपण काढायला नोकरी करशील का? एका पायावर तयार आहे म्हणलं, पगार नाही बरं का काय, असू दे म्हणलं, मी कसं बी काहीतरी जगेन. आणि मग सुरुवात झाली. कशी सुरुवात झाली सर्वांना माहिती आहे. आणि काळे परिवार आणि मोहिते परिवाराने माझ्यावर विश्वास टाकून नोकरीची संधी दिली. माझी शिफारस कैलासवासी मोहिते सर आता सांगेल ताईंकडे गेले. गरीब कुटुंब आणि अल्पसंख्याक आर्थिक बाजू कधीच जाणवली नाही. आणि मला ताईंनी सांगितल्याप्रमाणे एवढं सगळं असताना मला पहिल्या दिवशी मुख्याध्यापक केलं. मला सुद्धा आश्चर्य वाटायचं की मी मुख्याध्यापक नाही, त्या लेवलचा मी नाही. मलाच वाटायचं विद्यार्थी असं शाळेत बसले, मला म्हणायचे सर मुख्याध्यापक कोण आहे, तुम्हाला काय करायचं म्हणायचे. मलाच लाज वाटायची मी मुख्याध्यापक, कारण पहिल्या दिवशी मुख्याध्यापक. कारण आपण एवढं काय असं ज्ञानदानाचं काम केलं नव्हतं, असं काय अनुभव नव्हता, काय नव्हता. त्याच्यामुळं मलाच कसं वाटायचं हे पद साधन आहे, ते पद फार मोठं आहे म्हणून मला भीती वाटायची त्या पदाची. म्हणून मी सांगत नव्हतो कोणाला. मग ते बाकीचे आमचे गावठे सर, गोलप सर, देशपांडे सर हे म्हणायचे हे मुख्याध्यापक आहेत आपले. मी ओळखीचा होतो. आज माझ्या जीवनातील अविस्मरणीय असा क्षण आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका डोके मॅडम, माझे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू, आम्ही ह्या संस्थेमध्ये एका कुटुंबासारखे राहतो. आमच्यात थोडस जरी असले तरी मतभेद जर असले तरी मनभेद झाले नाही. आणि जवळपासचे आजचे बरेचशे शाळा आम्हाला म्हणतात काय तुमच्यामध्ये मिळून मिसळून राहतात. हे आमचे हाके सर सोलापूरहून आले, त्यांना करमत नव्हतं. आणि ज्या वेळेला इथले आम्ही एका कुटुंबामध्ये जसं हसत खेळत राहतो, एकमेकाच्या डब्यातलं भाजी भाकरी खातो, त्याप्रमाणे त्यांनी बघितलं आणि ते विसरूनच गेले. नाही म्हणले मला पांघरेलच घ्यायचं. कारण सुरुवातीला वाटलं की नाही. त्यांनी सांगितलं त्यांच्या शाळेचा अनुभव की आमच्या इथं काय नाही, एका वड्या पावसासाठी भांडणं झाली शिक्षकाची, असं त्यांनी अनुभव सांगितलं. म्हणलं इथं कधीच काय होत नाही. आणि तेच कारण आहे की आम्ही सर्वजण एका कुटुंबासारखे राहिलेलो आहोत. आणि ताईंनी आम्हाला एवढे अधिकार दिले की ताई तुम्ही जे कराल ते तुम्ही तिकडं, आम्हाला फक्त वेळेला सांगा हे करायचं आहे ते करायचं आहे. सर्वस्व आम्हाला अधिकार ताईंनी दिलेले. विद्यार्थी मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे. माझे बरेचसे मी आता काही सांगू शकणार नाही. जे क्षण आहे ते शब्दामध्ये व्यक्त करणं अवघड आहे. पाहुणे मंडळी बसलेले आहेत, भूक लागलेली आहे तुम्हाला, मला जाणवतंय. पुन्हा एकदा मी या सर्वांचं, मी काळे कुटुंबीय आणि मोहिते कुटुंबीय आणि सर्व शिक्षक आणि गावातील यांचा ऋणी राहील, जन्मभर ऋणी राहील. आणि रिटायर जरी झालो, मी शब्द देतो या ठिकाणी की उद्यापासून, जसं म्हणलं ताईंनी की उद्यापासून प्रार्थना मीच घेणार आहे. कारण नलवडे सरांचा आदर्श माझ्या समोर आहे. ते बार्शीहून यायचे, मी तर गावातला आहे, कधी उपलब्ध. पुन्हा एकदा मला तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आला, त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्याध्यापिका आदरणीय डोके मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत
विद्यार्थी मित्रांनो, तुमचा खूप असा वेळ नाही घेणार मी, फक्त एक 5 मिनिट फक्त लक्षपूर्वक ऐका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या सोहळ्यासाठी इथे एकत्र आलो आहोत, या सोहळ्यातील व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, संस्थेच्या संस्थापिका मंदाताई, त्याचबरोबर पांगरी गावचे ग्रामस्थ, वेळाभावी सगळ्यांची नावं घेत नाही, सर्व ग्रामस्थ, सरपंच मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, आज ज्या सत्कारमूर्तीचा सत्कार आहे त्या सत्कारासाठी सुरुवातीलाच मी 2 शब्द म्हणेन. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा खरंच खूप आनंदित दिवस जेवढा आहे तेवढाच दुःखी आहे की 4 चौघात आपण जाणार, सगळ्यांचं मन आनंदित करणार आणि सगळ्यांसमोर आपण स्वतःला सिद्ध करणार. सगळ्यांनी शाळेचा इतिहास सांगितला, खूप मोठा इतिहास आहे. शाळेत काम करणारे, शाळेचे पहिले मुख्याध्यापक इनामदार सर, त्याचबरोबर मोहिते मॅडम, घावटे सर, शिपामामा, गणूमामा आणि मंदाताई, ह्या सर्वांनी मिळून जे वटवृक्ष लावलंय आणि त्याची धुरा सांभाळण्यासाठी जी माझ्या हाती दिली आहे ती सांभाळण्याचा मी प्रयत्न करते. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप जोखमीचं काम जी मी माझ्या सर्व सहकार्याच्या मदतीनं पूर्ण करते, ते शब्दातही मी व्यक्त करू शकत नाही. रोजच्या अडचणी, रोजच्या भानगडी, रोजचे गोंधळ, हे जे मी माझ्या सहकार्याच्या मदतीनं करते त्याचमुळे आज मी इथे उभा आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीला मंदाताईचा पूर्ण पाठिंबा असतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या सहकार्यासोबत 26 वर्ष मी या शाळेत कार्य करते, त्या सहकार्याने जे स्वतःचा अनुभव सांगितले, ज्या काही गोष्टी सांगितल्या, त्यातही काही थोडेसे गोष्टी माझ्याकडून ज्यावेळेस माझी 2002 ला नियुक्ती झाली तेव्हापासून मी मुख्याध्यापक म्हणून कार्यभार घेतला. पण कधीही मला असं जाणवलं नाही की माझ्यासोबत सर्वजण जे काम करतायत ते खरंच माझ्या शाळेतले किंवा आमच्या शाळेतले शिक्षक आहेत वगैरे. सुरुवातीला खूप उणीव भासली प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीला सहकार्यासाठी. पण ज्यावेळेस सर्वांनी सहकार्य केलं आणि आपलं काम चोखपणे बजावत ही संस्था किंवा हे वटवृक्ष उभा केला. सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. विद्यार्थी संख्या, भौतिक सुविधा, शाळेची इमारत, विद्यार्थी संख्या आणि त्याचबरोबर आसपासच्या सगळ्यांचा मिळालेला मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टीतून पुढे येत असताना मला असं सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस सर म्हणाले की मी विनानुदान काळामध्ये काम केलं, त्या काळामध्ये एक 2-3 वर्ष मी सुद्धा होते आणि मी स्वतः माझ्या कुटुंबावर अवलंबून जशी होते तसं सर स्वतः किंवा सरांवर त्यांचं कुटुंब अवलंबून होतं. आणि तो प्रवास खूप भयंकर. ज्यावेळेस एखादा पालकाकडे एखादा मूल हटल्यानं काहीतरी मागतं आणि आपल्याकडे द्यायला काही नसतं, त्यावेळेस पालकाचा झालेला चेहरा, तसं मी त्या सगळ्यांना अगदी जवळून बघितलं. वाटायचं आपल्याला आपण घरी राहतो, आपले सगळे घरचे सांभाळतात, तसं ह्या शिक्षकांनी किंवा ह्या इतरांनी काय करायचं. आणि हा खरंच मोठा प्रवास सरांनी 26 वर्षामध्ये पूर्ण केला. वयाच्या 32व्या वर्षी सर नोकरीला लागले आणि 26 वर्षामध्ये त्यांचा हा पूर्ण कार्यकाल झाला. खरं तर सहल असेल, एखादा कार्यक्रम असेल, कुठलीही छोटी मोठी गोष्ट असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी इनामदार सरांची, सगळ्यांशी तर चर्चा मी बसून करतेच आहे, पण इनामदार सरांशी चर्चा करायची. अगदी मुलींचे छोटे मोठे प्रॉब्लेम असतील, काही गोष्टी असू दे, अगदी मोठ्या भावाप्रमाणे सरांना मी हक्काने सांगायचे आणि सर सुद्धा ते अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडायचे. गोंधळी देतात आणि नंतर क्षणात निसटून जातात. मग ते सुख असो वा दुःख असो, जीवनातील हर क्षण हातातून निसटून जाण्याआधी म्हणून नेहमी समाधानी, उत्साही आणि आनंदी राहा.
आम्ही सगळेजण रेल्वे मध्ये बसलोय, प्रवास चालू झालाय, सगळेजण आपापल्या विद्यार्थ्यांसोबत बसले असताना ज्येष्ठ शिक्षक नलवडे सर, इनामदार सर एकत्र बसले होते. अचानक सरांना त्रास सुरू झाला, चक्कर आली आणि त्या त्रासाला सगळेजण घाबरून गेलो, अगदी मी सुद्धा. पण तेवढं वेळेचं भान राखून सरांनी जी ट्रीटमेंट म्हणा किंवा जो दिलासा सरांना दिला, त्याच वेळेस लक्षात आलं की हे सगळं एक कुटुंब आहे आणि या सगळ्या कुटुंबात सगळेच तितकेच काय आहेत, हिस्सेदार आहेत किंवा वाटेकरी आहेत. आणखीन एक गोष्ट की वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये माणूस जगत असेल आणि तो जगताना एक आनंदाचा क्षण असतो वाढदिवस, आणि ते वाढदिवसासारखी गोष्ट आम्ही शाळेत सुरू केली. त्यात सगळ्यात पहिला वाढदिवस म्हणजे इनामदार सरांचा. त्यावेळेस सरांनी सुद्धा अगदी पहिल्याच दिवशी आम्ही ठरवल्याप्रमाणे वाढदिवसाचा दिवस आला, कपडे वगैरे नवीन घालून लहान मुलांसारखं तेवढंच कौतुकाने सगळ्यांना चॉकलेट, शाळेला खेळायला बॉल, अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्यांच्या आनंदासाठी केल्या. ह्या शब्दात सुद्धा वर्णवता येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी शेवटच्या 2 ओळी सांगते. एक मेसेज आहे, आज ग्रुपवर एक मेसेज वाचला. वन मेसेज फ्रॉम फिजा तुम्हाला माहित नाही, सरांची मुलगी, तिने असं नमूद केलं, अगदी ती काय म्हणतात, मुलगी असावी म्हणतात, त्या दृष्टीनं तिने ग्रुपवर मेसेज केला. ते फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. डॅड, युअर हार्ड वर्क हॅज ऑलवेज बीन इन्स्पायरिंग. युअर हार्ड वर्क इज ऑलवेज इन्स्पायरिंग. विशिंग यू अ रिटायरमेंट फिल विथ जॉय अँड रिलॅक्सेशन. थँक यू फॉर युअर dedication to teaching. May your retirement be as rewarding as your career. You did not just teach, you inspired. Wishing you a fulfilling retirement. या सगळ्या भावना तुम्हाला उद्या किंवा तासाला समजून सांगितल्या जातील, पण ह्या भावनेतून एवढंच सांगू शकतात की जे काही आयुष्य आहे ते आयुष्य आनंदाने आणि उत्साहाने जगा आणि नियमित शाळेत त्यांनी सांगितल्यासारखं शाळेत या. पहिली प्रार्थना घ्या आणि तुमचं काम चालू ठेवा. आमच्या काळे परिवाराकडनं तुम्हाला अगदी भरभरून शुभेच्छा आणि इथून पुढचं आयुष्य तुमचं अगदी आनंदाचं जाऊ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर विलास लाडे, माजी सरपंच पांगरी आणि श्री शहाजी धस, सरपंच पांगरी यांच्या दोघांच्या शुभ हस्ते सरांचा सत्कार संपन्न होणार आहे. सरांना मी विनंती, सत्कार रूपी शुभेच्छा. आलेल्या सर्व मान्यवर, पांगरी परिसरातील असणारे उक्कडगाव शाळेचे सरांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण दिला त्याबद्दल, त्याचप्रमाणे कुरुन सर हे देखील सरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांचं मी जास्त वेळ न घेता एकाच शब्दामध्ये शिवछत्रपती विद्या मंदिर प्रशाला पांगरी आणि आमच्या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना मी सरांच्या वतीनं विनंती करतो आजच्या सत्कार मूर्तीच्या की आपण भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये आणि यापुढे असणारी कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरम गीताने होईल. मी सरांना रिक्वेस्ट करतोय की तुमच्या आवाजामध्येच परत आम्हाला कार्यक्रमाची सांगता करायची आहे. सरांना विनंती करतोय. सावधान, एक साथ ऊंची आवाज से वंदे मातरम गीत शुरू कर. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामला मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी उल्लकुसुमिता द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिनी सुखदां वरदां मातरं. वंदे
मातरम वंदे मातरम वंदे बोलो भारत माता की। सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे। कॉपी और किताबें सारी स्कूल देगा, स्कूल देगा। यूनिफॉर्म भी तुम्हारी स्कूल देगा, स्कूल देगा। स्कूल अब घर से दूर नहीं है, कम हो गए फासले। पहुंचोगे स्कूल के गेट पर तुम, थोड़ा सा भी जो चले। प्यार और नरमी से तुमको पढ़ाएंगे टीचर है ऐसे भले। सच 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 रीत अब है यही स्कूल की, कभी
जो पढ़ना हो स्कूल देगा, स्कूल देगा। दोपहर में खाना भी तो और स्कूल देगा।